गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही कांदा, टमाटर, सिमला मिरची बारीक चिरून घेतली. पिझ्झासाठी लागणारी चटणी तयार केली आणि या बारीक चिरलेल्या कांदा, टमाटर, सिमला मिरचीमध्ये काही मसाले आणि चटणी घालून स्टफिंग तयार केलं. त्याच्यानंतर आम्ही सकाळीच पिझ्झा पॅकेट्स मागवले होते, ते पण अशा प्रकारे अनपॅक करून घेतले आणि या पिझ्झा बेसवरती व्यवस्थित आम्ही तयार केलेली चटणी लावली. पिझ्झामध्ये चटणी अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यानंतर तयार केलेलं स्टफिंग पिझ्झा बेसवर ठेवलं, मेयोनीजचा वापर केला आणि अशा प्रकारे चीज किसून घेतलं. आज आम्हाला 38 व्हेजिटेबल चीज पिझ्झाची ऑर्डर होती, त्याचीच ही सर्व तयारी चालू आहे. पिझ्झा व्यवस्थित बेक करून घेतले आणि त्याच्यानंतर ते अशा प्रकारे कट केले. ही पिझ्झाची ऑर्डर आदल्या दिवशी नक्की झालेली होती, त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळीच आम्ही पिझ्झाचे बॉक्स तयार करून ठेवले होते अशा प्रकारे, की जेणेकरून पूर्वतयारी असेल तर ऑर्डर आपल्याला वेळेत पूर्ण करता येते. आणि नंतर अशा प्रकारे तयार झालेले पिझ्झा बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक केले. ही 38 पिझ्झाची ऑर्डर आम्हाला दुपारी 12:30 वाजेपर्यंत कस्टमरला द्यायची होती. त्यासाठी आम्ही दुकानामध्ये थोडं लवकरच आलो होतो आणि बरोबर 10 वाजता आम्ही पिझ्झाची ही ऑर्डर लावायला सुरुवात केली आणि 2.5 तासामध्ये म्हणजे अगदी वेळेमध्ये आम्ही ही ऑर्डर पूर्ण केली. खूप छान वाटलं. थँक्यू फ्रेंड्स.